कधी-कधी ना माझ्या मुलांना अचानकच डोसा खाण्याची इच्छा होते, डोसा खावासा वाटतो. मग अशा वेळी ना भिजवायचं टेन्शन, ना पीठ आंबवायचं टेन्शन. फक्त काही मिनिटातच मी हा एकदम कुरकुरीत असा इन्स्टंट तांदळाचा डोसा तयार करते. चवीला जबरदस्त लागतो, पटकन तयार होतो आणि त्याचबरोबर कुरकुरीत हा डोसा माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतो. बरं, करायलाही अगदी सोपा आहे. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण ना इथे तांदळाचा इन्स्टंट असा कुरकुरीत डोसा बघणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतो. अगदी तुम्ही सकाळी नाश्त्याला, दुपारी अगदी छोट्या भुकीसाठी, संध्याकाळच्या वेळेला कधीही हा कुरकुरीत असा तांदळाचा डोसा तयार करू शकता. तर बघा, एक फुलपात्र मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच फुलपात्राने 2 फुलपात्र पाणी घालायचं आहे. अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. छान या पद्धतीने गुठळ्या मोडून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता पीठ जर थोडंसं जाडसर असेल तर अर्धा फुलपात्र पाणी जास्त लागू शकतं, पण एका फुलपात्राला 2 फुलपात्र पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. आपण जसं घावणाचं पीठ भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान मस्त एक 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर लगेच डोसे बनवायला घ्यायचे. इथे बघा, पॅन गरम करायला ठेवला आहे. मीडियम फ्लेमवर पॅन गरम करून घेतला आणि छान सगळीकडून तेलाने आपल्याला याला ग्रीस करून घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला हे तांदळाचं जे पिठाचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आता बॅटर घालत असताना कडेनी आधी घालायचं, मध्ये तवा खूप गरम झालेला असतो त्यामुळे मध्ये घालताना शेवटी घालायचं. मी कडेनी बॅटर घालून घेतलं आणि त्यानंतर मध्ये आपण हे बॅटर घालून घेतलं. आता हा तांदळाचा डोसा 1 ते 2 मिनिट छान एका बाजूने भन्नाट असा भाजून द्यायचा आणि उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने तुम्हाला भाजायचा असेल तर भाजू शकता, गरजही लागत नाही. अगदी छान हा डोसा दोन्ही बाजूंनी मस्त भाजला जातो. जाळी तुम्ही बघू शकता आणि एकदम कुरकुरीत असा हा तयार होतो. बरं, इन्स्टंट डोसा बनवायचा असेल तर याच्यासारखा उत्तम पर्याय दुसरा असूच शकत नाही, हो की नाही? तर त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते. छान बॅटर घालून घेतलंय कडेनी. अगदी सोपा आहे, अजिबात फसत नाही. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही छान हे तांदळाच्या पिठापासून बनवलेले डोसे ट्राय करू शकता. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाववाटी रवासुद्धा घालू शकता, बारीक रवा. त्यानेसुद्धा मस्त कुरकुरीत असे हे तांदळाचे डोसे तयार होतात. तर इथे आपला दुसरा डोसासुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, जाळी बघू शकता आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत हा डोसा तयार होतो. बरं, सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर, कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर भन्नाटच लागतो. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने इथे आपले सगळे मस्त असे तांदळाच्या पिठापासून बनवलेले कुरकुरीत डोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला मी दाखवते, अगदी क्रिस्पी कुरकुरीत हा लहान मुलांना तर अगदी फेवरेट, त्यांना आवडेल असा हा डोसा तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पीठ भिजवायचं टेन्शन न घेता, आंबवायचं टेन्शन न घेता अशा पद्धतीने इन्स्टंट तांदळाचा कुरकुरीत असा डोसा तयार करू शकता. इथे बघा, मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतो, त्यामुळे मी वरचेवर हा डोसा बनवत असते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जाऊन आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. मस्त आणि अशा छान छान कुरकुरीत आणि झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स पण तुम्हाला मिळतील. चला तर मग या कुरकुरीत अशा तांदळाच्या डोसा रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.